चोपडा शहरातील पाणीपट्टी आणि घरपट्टी याची वसुली किती टक्के झालेली आहे आणि जे अवैध नळ कनेक्शन यांच्यावर काही कारवाई करण्यात येते या संदर्भात सविस्तर. नमस्कार. चोपडा नगर परिषदेमार्फत सध्या पाणीपट्टी व मालमत्ता कर वसुली मोहीम राबविण्यात येत आहे. मार्च महिना आहे. या चालू आर्थिक वर्षाचा हा शेवटचा महिना असल्यामुळे ही मोहीम अधिक तीव्र करण्यात आलेली आहे. या मोहिमेअंतर्गत आत्तापर्यंत 2000 धारकांना नोटिसा गेलेल्या आहेत. तसंच उर्वरित सर्व थकबाकीदारांना देखील नोटिसा देण्यात येत आहेत. त्यांच्याबाबत जनजागृती करण्यात येत आहे. जाहीर बॅनरवर नाव टाकणे, रिक्षामध्ये हे करणे, रिक्षाद्वारे नावे पुकारणे, दवंडी पिटणे अशासारखे उपक्रम देखील राबविण्यात येणार आहेत. त्यामुळं नामोष्की टाळण्याच्या दृष्टीनं नागरिक मोठ्या प्रमाणावर कर भरत आहे आणि थकबाकी भरण्यासाठी नागरिकांचा ओघ खूप जोरात चालू आहे. नगर परिषदेने या मोहिमेअंतर्गत आतापर्यंत 90 नळ कनेक्शन देखील कट केलेले आहेत. तसंच 55 गाळे जे आहेत त्यांना देखील सील मारलेलं आहे. त्यामुळं नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर सहकार्य करण्यास सुरुवात केली असून वसुली जोरदार होत आहे. साधारण 70% वर मालमत्ता कर वसुली गेलेली आहे व पाणीपट्टी कर देखील 50-55% दरम्यान आलेला आहे. तर याचप्रमाणे ही मोहीम जोरदार चालू राहील आणि शासनाने दिलेल्या उद्दिष्टानुसार मार्चच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत नगर परिषदेची 100% वसुली करण्याचं उद्दिष्ट या प्रशासनाने ठेवलेलं आहे. सर, ज्यांच्याकडे अधिक थकबाकी आहे आणि त्यांनी अजूनपर्यंत काही भरणा केलेला नाही अशा नागरिकांना काय आपण आवाहन करू इच्छिता? नगर परिषदेचा जो संपूर्ण कारभार आहे, दैनंदिन जो विकास कामं आहेत आणि लाईट बिल भरणे, पाणीपट्टी भरणे, इतर जी कामं आहेत जी अत्यंत गरजेची आहेत, ही सर्व केवळ आपल्या मालमत्ता कर वसुलीवरच आधारित आहे. त्यामुळे नागरिकांना विनंती आहे, कळकळीचं आवाहन आहे की त्यांनी आपली थकबाकी कृपया त्वरित भरावी. कुठल्याही कटू कारवाईची वेळ प्रशासनावर येणार नाही याची कृपया दक्षता घ्यावी आणि हे करावं, प्रशासनाला सहकार्य करावं. कारण याच वसुलीवर प्रशासनाचा बराचसा भार चाललेला असतो. त्यामुळं नागरिकांना पुन्हा एकदा प्रशासनामार्फत आवाहन करण्यात येते की त्यांनी आपली थकबाकी त्वरित भरावी. सर, शहरात बऱ्याच प्रमाणात अवैध नळ कनेक्शन आहे, तर यासाठी आपण त्यांच्यावर काही कारवाई करणार आहेत का? शहरात अवैध नळ कनेक्शन असल्याबाबतच्या तक्रारी प्राप्त होत आहेत. त्याबाबत प्रशासनाने काही पथकं तयार केलेली आहेत आणि अवैध नळ कनेक्शन जर आढळून आलं तर हा अवैध नळ कनेक्शन म्हणजे सरळ पाणी चोरी आहे आणि त्या पाणी चोरीच्या नावाखाली सरळ गुन्हा दाखल करण्यात येईल. तसंच मोठ्या प्रमाणावर आर्थिक दंड देखील या नागरिकांकडून वसूल करण्यात येईल. त्यामुळे नागरिकांनी कृपया स्वतःहून आपलं नळ कनेक्शन जर अवैध असेल तर नियमित करून घ्यावं. जर प्रशासनाच्या हे निदर्शनास आलं आणि पथकाच्या निदर्शनास आलं तर मोठ्या प्रमाणावर कारवाई केली जाईल.